आपण चंद्रग्रहणामध्ये किंवा सूर्यग्रहणामध्ये काय करावे आणि काय करू नये हे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे। आता आपण माहिती बघणार आहोत की ग्रहण झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी राहिलेली आहे ती दूर होईल। तर आपल्याला सर्वप्रथम रात्रीचं चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला रात्री या गोष्टी करता येणार नाही, पण जर सूर्यग्रहण असेल तर नक्कीच दिवसाचं ग्रहण सुटल्यानंतर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। आता सध्या चंद्रग्रहण आहे त्यामुळे मी चंद्रग्रहणाची माहिती देत आहे, कारण 15 दिवसांनी लगेच सूर्यग्रहण लागणार आहे, त्यावेळेसही तुम्ही हा उपाय करू शकतात, म्हणजेच आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। चंद्रग्रहण सुटल्यानंतर रात्री आपल्याला या गोष्टी करता येत नसल्याने आपण या गोष्टी सकाळी उठल्यानंतर करायच्या आहे। चंद्रग्रहण झाल्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी या दोन वस्तू टाकायच्या आहे। गोमूत्र असेल तर तुम्ही अवश्य गोमूत्र टाकायचं आणि आंघोळ करायची आहे। संपूर्ण घरभर आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे। त्याआधी आपल्याला घराला पोछा मारायचा आहे। पोछा मारताना त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे। असं करून संपूर्ण घरभर आपल्याला पोछा मारायचा आहे। डीप क्लिनिंग करायची आहे, नेहमीपेक्षा जास्त क्लिनिंग करायची आहे। आपल्याला जेवढ्या वस्तू दिसतील किंवा काही वस्तू अशा आहेत की त्या आपल्याला साफसफाई करायची आहे, वरवर जरी असली तरी आपल्याला ती साफसफाई करायची आहे नेहमीपेक्षा जास्त। त्यानंतर आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे। गंगाजल संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे। घरातले सगळे कानकोपऱ्यांमध्ये गंगाजल शिंपडायचं आहे। इवन आपल्याला उंबरठ्यावरती आणि उंबरठ्याच्या बाहेर आपला जो परिसर आहे त्यामध्येही आपल्याला गंगाजल शिंपडून ते शुद्ध करायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवपूजा करताना देवाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि ते सुद्धा गंगाजल टाकूनच ते आपल्या देवांची आंघोळ करायची आहे, जेणेकरून देवावरती सुद्धा आपल्याला तो ग्रहणाचं जे काळाचं जे असतं ते आपलं नाहीसं होतं। त्यानंतर आपल्याला एक गाईची गौरी घ्यायची आहे। गौरीमध्ये आपल्याला कापूर, तेजपत्ता, लवंग आणि गुगुळ, लोभान आणि हवनाची जी सामुग्री मिळेल, एक पॉकेट असतं त्यामध्ये सगळे हवनाची सामुग्री असते, ती अशी जरी टाकले आपण किंवा या घरातल्या ज्या वस्तू आहे पूजेच्या, लोभान, गुगुळ, कापूर, तेजपत्ता, लवंग या गोष्टी जरी टाकल्या आपण आणि हवनसारखं पेटवलं, त्याचा जो धूर संपूर्ण घरभर आपल्याला पसरवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी थोडीफार नकारात्मकता उरते ती संपूर्ण दूर होऊन आपलं घर पवित्र होतं। या आपल्याला 4-5 गोष्टी करायच्या आहे ग्रहण झाल्यानंतर। हे दोघं उपाय आपल्याला सूर्यग्रहणातही करायचे आहे आणि चंद्रग्रहणातही करायचे। ग्रहण झाल्यानंतर ग्रहण मुक्त झाल्यानंतर घरातील हे सगळं वातावरण आपल्याला पवित्र करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा।